नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यातील JR सिटी हायस्कूल येथे करण्यात आले बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल परिसरात बालकांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या शिबिरात शासकीय व निमशासकीय शाळांमधील 7 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान राज्य स्तरावरून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आलेला होता. मी डॉक्टर सोपान मंगेश पाटील, RBSK मुख्य वैद्यकीय अधिकारी. आज रोजी 1 मार्च रोजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते RBSK 2.0 कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं. या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की हा कार्यक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचावा व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आम्ही शाळेत जाऊन नियोजित शाळा किंवा आश्रमशाळा असतील यांची आम्ही तपासणी करत असतो. 0 ते 18 वयोगटातील सर्व मुलांची तपासणी अंगणवाडी असेल, शाळा असेल या ठिकाणी जाऊन एक पथक दिलेलं असतं. धुळे जिल्ह्याला एकूण 31 पथकं दिलेली आहेत. त्यात 2 आश्रमशाळा व काही सिव्हिल हॉस्पिटल येथे पथके देण्यात आलेली आहे. या पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी पुरुष, एक वैद्यकीय अधिकारी स्त्री, एक परिचारिका असा आणि एक औषध निर्माण अधिकारी अशी आमची टीम असते. ही टीम अंगणवाडी आणि शाळांवर जाऊन जन्मजात जे व्याधी असतात, कोरडीव आम्ही ज्यांना म्हणतो, जन्मजात व्यंग, जन्मजात व्याधी यांचे निराकरण करून योग्य ती संदर्भित सेवा जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही देत असतो.